श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तर आपली तेलाची तिसरी बॅच तयार होत आहे. तर इथं बघू शकता. तर साहित्य तुम्हाला सुरुवातीला दाखवते. साहित्य जे पहिल्यांदा घेतलं, दुसऱ्यांदा घेतलं, तेच तिसऱ्यांदाही घेतलेलं आहे. तेच बघा, म्हणजेच जी तुम्हाला बॅच दिली होती मी लास्ट टाईम तेलाची, ते सर्व साहित्य समप्रमाणात घेतलेलं आहे. एवढंच की ह्याच्यामध्ये मी ना काही ऑइल आहेत जे खूप चांगले आहेत आपल्या केसांसाठी, विटॅमिन ई, सी असे. म्हणजेच लास्ट टाईम हे ऑइल मला पाहिजे होते, तर ते ऑइल मला भेटले नाही काही कारणाने. त्यामुळं यावेळेस मी ते ऑइल्स ॲड केले आहे. 3-4 बॉटल्स आहेत, तेच ॲड केले आहे, बाकी काहीच नाही. आणि फ्रेश ॲलोवेरा मला भेटला नाही, त्याच्यामुळं लास्ट टाईम पण मी ॲलोवेरा जेलच टाकलं होतं. यावेळेस पण ॲलोवेरा जेल टाकलं आहे. तर आणि तेलाचा कलर सांगते, तर तेलाच्या कलरवर अजिबात जाऊ नका, कारण ना ज्याप्रमाणे जडीबुटीना दरवेळेस वेगवेगळा थोडासा त्याचा कलर असतो, कधी डार्क असतो, कधी लाईट असतो, त्याप्रमाणे आपल्या तेलामध्ये कलर उतरत असतो. तर गेल्या वेळेस आहे ना, जी मी जटामासी वगैरे टाकलं होतं ना, त्याचा कलर थोडा आला होता. यावेळेस त्याचा कलर उतरलेला नाही आहे. तर कलरवर जाऊ नका, जडीबुटीचा कलरच असतो त्याप्रमाणे तेलामध्ये कलर उतरत असतो. तेलाचा कलर मागे पुढं होऊ शकतो. गेल्या वेळेस थोडासा रेड असा कलर होता, यावेळेस रेड नाही आहे, येल्लो कलरमध्ये आलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी ना ऑइल्स पण टाकले आहेत. तुम्हाला पुढं मी दाखवलेच आहे बघा, कोणते कोणते ऑइल टाकले आहेत. ऑलिव्ह ऑइल आहे, जोजोबा ऑइल आहे, परत बदाम ऑइल आहे, तिळ ऑइल आहे, राईचं ऑइल आहे. भरपूर असे ऑइल टाकले आहेत. कस्टर्ड ऑइल आहे. आणि सांगितलं तुम्हाला जडीबुटीच्या कलरमुळं तो कलर तेलाचा येत असतो. तर यावेळेस थोडा वेगळा कलर आलेला आहे. बाकी सगळे गुणधर्म सगळे एकच आहेत, काहीच फरक नाही. कडुलिंबाचे पालं, गुलाबाचे पानं, जास्वंदीचे फुलं 2 प्रकारचे, सुखे, वल्ले, कडुलिंबाचा पाला, परत कढीपत्ता, तुळशीचे पानं, अद्रक, आवळा वल्ला टाकलेला आहे, सुक्कासुद्धा टाकलेला आहे, आवळा, शिकाकाई वगैरे भरपूर अशा गोष्टी टाकलेल्या आहेत. मेथीदाणा, बियामध्ये मेथीदाणा, कलोंजी, जवस, कापूर, परत दालचिनी, लवंगा, ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. आणि तुम्ही ना डोळे बंद करून अगदी हे तेल घेऊ शकता. खूप छान असं तेल झालेलं आहे. याचे रिझल्टही तेवढेच छान आहे. आणि बघा, मी याच्यामध्ये कुठलाही म्हणजे केमिकल वगैरे वापरत नाही. कलर वगैरे जे आहे ते कलर जो येतो तोच कलर आहे बघा. हा यावेळेस असा डार्केश असा कलर झालेला आहे आणि खूप छान असं तेल झालेलं आहे. लास्टला मी ह्याच्यामध्ये टाकलं होतं विटॅमिन ई जी कॅप्सूल आहे ती टाकलेली आहे. आणि खास हे व्हिडिओ बनवायचं कारण हेच होतं की कलर, काही म्हणतील ताई कलर गेल्या वेळेसचा वेगळा होता, यावेळेसचा वेगळा आहे. तर हेच कारण आहे की जडीबुटीचा कलर, साबणा असो किंवा तेल असो, तर साबणाच्या ह्याच्यामध्ये पण कलर वेगळा येतो. जो आपला घर सोप आहे त्याच्यामध्ये चंदन पावडर, मुलतानी मिठी पावडर जी असती त्याचा कलर डार्क, कधी लाईट येतो, तर त्याचासुद्धा कलर वेगळा होतो. साबणाचासुद्धा कधी लाईट होतो, कधी डार्क, अशाप्रमाणे हे आहे. ते बघा, तेल आपलं मस्त असं केसांचं हेअर ऑइल हर्बल असं नॅचरल पद्धतीने तयार झालं आहे. तुमच्यापर्यंत मी पोचवते. काय कसं केलं, किती काय गोष्टी टाकलेल्या आहेत आणि किती वेळ, पूर्ण दिवस ह्या तेलाला गेला आहे. एवढ्या आपल्या बॉटल्स तयार आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर तेल येऊन घेणे किंवा ऑर्डर करणे. कसा वाटला आजचा आपल्या हर्बल हेअर ऑइलचा व्हिडिओ? चला तर